चला ओपनिंग जोडी जयजोटिंग देवरुंग संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहतात हरेश आणि त्याच्या सोबतीला बलवन स्पीडअप करायचंय, कारण यानंतरचा डाव योग्य त्या वेळेनुसार कंप्लीट झाला पाहिजे. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि अखेर 6:05 हा सामना संपलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आता 5:30 झालेली आहेत. 35 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना कंप्लीट करायचा आहे. तेवढीच वेळ आपल्याकडे प्रॉपर क्रिकेट खेळण्यासाठी आहे. अथवा बॅड लाईटचा सामना करावा लागेल. सेकंड इनिंगमध्ये फलंदाजांना त्याची नक्कीच काळजी प्रथम बॅटिंग करत असताना देखील घ्यायची आणि गोलंदाजी करत असताना जानूसपोट हिताडे आपणही घ्यायची आहे, कारण तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे याचं भान असू द्या. इव्हनिंग सेशन सायंकाळचं सत्र पुन्हा एकदा आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव येथून न्यू आई विकिरा चषक सावध मध्ये तमाम क्रीडा रसिक जोडले गेले. त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि आज मॅचेस फार सुंदर बघायला मिळाल्या, चित्त थरारक लढती आपल्याला बघायला मिळाल्या. आणि मागचा सामना जय सावरदेव किरवली संघानं सुरुवात लाजवाब केली, परंतु शेवटला बलवंत दलवीची जादू आपल्याला बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. चला अक्षय सुरेकर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करत असताना लॉंग ऑन आणि डीप मध्ये एक मिड विकेट सेट करण्यात आल्या. हरेश समोर नेहमीच ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळत असतो. ओव्हर द विकेट ऑन साइडला चांगला फटका स्वीप करत असताना बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. अक्षयच्या विरोधात हरेशच्या बॅटमधून क्लासिकल फटका. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर रिव्हर्स हा त्याचा आवडीचा फटका आहे आणि नेहमीच तो रिव्हर्सच्या माध्यमातून चांगल्या रन्स पूर्ण करत असतो. जय जोटिंग देवरुंग संघासाठी तो नेहमीच चांगली सुरुवात मिळवून देत असतो, परंतु यावेळेला चांगला बॉल अक्षय बॅक करत असताना पलटवार त्याचा तुम्हाला बघायला मिळाला. न्यू आई एकविरा सावध स्पर्धेचा पहिला दिवस चांगलं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन. खरं तर आज थोडं उशिरानं सुरू झालं, दॅट्स वाय आपण पाहतोय की म्हणूनच तर ओव्हर कमी कराव्या लागल्या. उद्या ठीक 9 वाजता मॅचेस सुरू होणार आहे, त्याची नोंद असू द्या. उद्याचा लॉर्ड्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळाने पोहोचू. एस के एंटरटेनमेंट या वाहिनीवरून तुम्हाला तो लॉर्ड्स पाहायला मिळेल. येस, आणि हे पाहू शकता पहिला सामना न्यू एकविरा सावध आयोजक संघ उद्या खेळताना दिसतील आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. आता नुकतीच रविवारी एक स्पर्धा त्यांनी आज मैदानावर जिंकली. ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा जय भोलेनाथ चषक. त्यानंतर जय हिंद देवरुंग विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवळ दुसरा सामना असेल, परंतु पहिल्या मॅचसाठी 9च्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. यावेळेला बलवंतच्या बॅटमधून क्लासिकल फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. बलवंत मागच्या सामन्यामध्ये फार लवकर 0वर मला वाटतं बाद झाला होता, परंतु आता या मोठ्या मॅच मध्ये त्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि तसाही मोठ्या मॅचचा तो मोठा खेळाडू आहे. आपण अनेकदा त्याचा खेळ जवळून बघितलेला आहे आणि विशेषतः या मैदानावर तो नेहमीच त्याच्या संघाला चांगली सुरुवात मिळवून देत असतो. आज पहिल्या दिवसामध्ये जरूर तुम्हाला योगी पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळाला, अजय घरत सरांचा आवाज ऐकायला मिळाला. त्यांचा आवाज खरं तर आता उद्यापासून आपल्याला ऐकायला मिळणार नाही या स्पर्धेमध्ये. ओ या वेळेला काय घडले, ओ माय गॉड. फुटबॉल मध्ये गोल असतो, आता क्रिकेटमध्ये 4 असतो.
चला चौकार आला. मिसफिल्डिंग आहे, हा चौकार असेल. पंचांचा नक्कीच तो निर्णय आलेला आहे. कुठल्या प्रकारे ओव्हरथ्रो झालेला नाहीये, मिसफिल्डिंगचा तो चौकार आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. व्ही मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना आपण पाहतो धाव फलकावरती 14 धावा. सुरुवात चांगली राहिली. अक्षय पुन्हा एकदा आपण पाहतो याही मॅच मध्ये भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला. 14 रन्स त्यानं कन्सीड केला फर्स्ट ओव्हर मध्ये. विकेट त्याला मिळाली नाही आणि इथून जय जोटिंगदेव देवरुंग संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र दोन्ही फलंदाजांनी येथे करून दिलेली आहे. दैवत वेलेकर सेकंड ओव्हर मध्ये मागचा सामना 18 बॉल मध्ये 22 धावांचं संरक्षण करत असताना जानूस्फोट इताडे संघानं जिंकला होता. परंतु त्यावेळेला क्रिश्मा 11 आमनेपाडा त्यांच्या विरुद्ध होता. आता इथून जय जोटिंग देवरुंगचे दोन्ही सलामीवीर ज्यांना चांगली सुरुवात मिळाली आहे. बलवंत आणि हारेश त्यांच्या समोर. दैवत पहिला बॉल कटर होता अक्रॉस द लाईन. हा फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा चौकार. टर्न. हा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. चौकार. 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 18 या आकड्यावरती. आता थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलेला. अक्षय खरं तर बाबतीत विचार केला तर आज गोलंदाजी देखील तेवढी त्याची चांगली बघायला मिळाली नाही, ज्यासाठी त्याला ओळखलं जातं. आणि क्षेत्र रक्षणामध्ये देखील बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्या. यावेळेला चांगला फटका होता. ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. साईनाथ होता त्या ठिकाणी सज्ज. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 19 रन्स. मागचा सामना 37 धावांचं लक्ष होतं, परंतु शेवटला एका बॉल मध्ये 2 धावांची गरज होती, 3 धावांची गरज होती आणि जय सावरदेव किरवलीचा काय पलटवार होता. परंतु शेवटला बलवंत दलवीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याचा नाव लौकिकाला साजेसा खेळ त्यानं साकारला आणि पुन्हा जय इन द देवरुंग जय जोटिंग देवरुंग संघाला त्यानं जिंकून दिला. ट्रायकेंडला बॅटर हरीश पाहायला मिळेल. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, परंतु लागोपाठ 2 डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळाले. राऊंड द विकेट ना दैवतचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय आणि इथे एकच धाव मिळाली आहे. प्रणय तिस्कर जे सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत ते थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळालेत, कारण इताडेचा आपण खेळ पाहिला तर थोडं नाजूक पाहायला मिळाला. सुरुवात त्यांची हवी तशी झाली नाहीये आणि तसे प्रणय तिस्कर इताडे मधूनच बिलॉंग करतोय. आणि कसं आहे असू द्या बघा, ज्या वेळेला किरवली खेळत होता सामना संपल्यानंतर अजय घरत सरांना देखील थोडं वाईट वाटलंच असेल, कारण गावचा संघ होता आणि अशा परिस्थितीमध्ये हारला. असंच होतं, कुकसे संघ हारल्यावर योगेश पाटील तर ऑन फायर, मग प्लेयरांना सुद्धा बघत नाही, होत असतात त्या गोष्टी. ओहो यावेळेला आपण पाहतो पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल कटर होता. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20.
20 रन्स. स्पर्धेचा पहिला दिवस यशस्वीरित्या संपतोय. खंडू पाटील, किरण पाटील अँड ऑल टीम. महेंद्र पाटील यांना त्यांनी चांगली साथ दिली. कॅप्टन कुल संदीप ज्यांना खरं तर खूप चांगली साथ मिळाली. सर्वच त्यांच्या साथीदारांची यावेळेला हुक केलेला आहे वेकेंड एरिया मधून. आता बॉल निघून जातोय, नाही थांबणार, सीमा पार, येतोय चौकार बलवंतच्या बॅट मधून. गुड शॉट. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. बलवंतच्या बॅटमधून चौथा चौकार होता आणि काय बॅटिंग करतोय महत्वाच्या वेळेला. महत्वाचा खेळाडू या वेळेला फुल टॉस कडेकडे स्वीप केल्या बॉलला पाठवल्या सीमा पार. येतोय आणखी एक क्लासिकल दर्जेदार देखना चौकार. चौदा रन्स पूर्ण केलेल्या 28 धावा स्कोर कार्ड वरती आता तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये अक्षयच्या विरुद्ध, 3 चौकार दैवतच्या विरुद्ध. अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळाला. या ठिकाणी फलंदाजांचा जी सुरुवात मिळून देणं गरजेची होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी मिळवली आहे. अंतिम षटक असेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. घरचं मैदान आहे आणि याच मैदानावर सातत्याने ते खेळत असतात. शेवटचं षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी हर्षद वेलेकरचा आता इथून जरूर वापर केला जातोय. आणि मागच्या सामन्याचा हिरो ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या विरुद्ध काय गोलंदाजी होती दैवतची आणि हर्षदची. तूच आता हर्षद बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॅक करावा लागेल. कमीत कमी धावांचं षटक त्याला हाताळावं लागेल. अथवा या मॅच मध्ये शिरकाव करणं कठीण. शपथून खेळण्याचा प्रयत्न फॉलो करण्यात आला. बॅटर हरेश पाटीलला येतोय डॉट बॉल. हरेश लागोपाठ चौथा चेंडू डॉट झालाय. बघा पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु त्यानंतर खराब प्रदर्शन त्याच्या बॅटिंग मधून आपल्याला बघायला मिळाला. खराब खेळ बघायला मिळाला. सुरुवात चांगली हर्षद वेळेकरला. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. अप्रतिम गोलंदाजी बॅक करून देताना पुन्हा एकदा जानूस्पोर्ट इताडे संघाला हर्षद वेलेकर. हर्ष, उल्हास, आनंद या सर्व गोष्टी जर इताडे मध्ये साजऱ्या करायच्या असतील तर हर्षदला चांगला खेळ साकारावा लागेल. ओ यॉर्कर आहे. पुन्हा अपील झाली आहे परंतु आता इथे धाव मिळेल. बॅटला हलका स्पर्श होता. लेग बिफोरची अपील त्या ठिकाणी जोरदार लाऊड अपील करण्यात आली परंतु एक धाव त्या ठिकाणी अखेर मिळाली आणि स्कोर कार्ड वरती 29 धावा. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. चर्चा तीच सुरू होती की कमीत कमी धावांचं षटक डेफिनेटली हर्षदच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. तो विश्वास खरं तर त्याच्या 12th मॅनचा त्याला होता, त्याच्या गावकऱ्यांचा होता. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं खूप चांगली गोलंदाजी करून एक निसट्टा विजय मिळवून दिला होता. आता हे जनसमुदाय हे पाहू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंगचं हे वैशिष्ट्य राहिलंय. स्पर्धा कोणाची असू द्या, मॅच कोणतीही असू द्या, इथे क्रिकेटचे चाहते आवर्जून तुम्हाला बघायला मिळतील. आणि डेफिनेटली आपण पाहतोय हा चाहता वर्ग. बलवंत समोर आणखी एक चांगला बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. थोडासा कटर पाहायला मिळाला. स्विंग होऊन बाहेर वळून घेणारा बॉल. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठ डॉट वरती डॉट पाहायला मिळालेत. आता शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. 29 धावा धावफलकावरती. बलवंत समोर दिशाहीन बॉल आणि त्याची दशा लावली आहे. पाठवल्या बॉलला लॉंग लेगच्या बाहेर. हाय तो षटकार.
क्या बात आहे, कडक KDK. काय फटका होता, दिशेमधून थोडासा भरकटला, लेग स्टंपवर येणारा बॉल होता आणि तो सरळ पाठवला. तो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता बलवंत इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय सध्या. 5 चौकार 1 षटकार. चला मॅच बॉल आलेला आहे. 28 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्यात आणि टीमची टोटल तुम्ही पाहतायत 35 धावा. अजय सरांनी प्रेडिक्ट केलं होतं की 7 धावा येणार शेवटच्या ओव्हरला, 8 धावा येणार असं प्रेडिक्ट केलं होतं. 7 तर आतापर्यंत आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, परंतु बलवंत ऑन स्ट्राईक आहे. हर्षद ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल, होय 8च आलेल्या आहेत. शेवटच्या बॉलवर देखील 1च धाव. आता विचार करतात इथून जर कमीत कमी 500 तरी लावले असते या ओव्हरसाठी, जाता जाता 500 जिंकले असते. या गोष्टी होत असतात मैदानाच्या. आपण चौफेर बाजूने फेरफटका मारला अजय सर, डेफिनेटली तुम्हाला बघायला मिळेलच. आणि होत असतात, परंतु त्या कमी प्रमाणात झालेल्या बऱ्या. खेळ हा खेळाप्रमाणे झालेला बरा. आणि अखेर 3 षटकांचा केस संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती झाल्या ते 36 आणि पुन्हा 37 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं जानू स्पोर्ट इताडे समोर. शेवटचा डाव तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर आपण एक सन्मान करणार आहोत. आज पूर्ण दिवस ज्यांचा आवाज स्पर्धेमध्ये खरं तर मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळाला, आपल्या विभागाचा, याच विभागाचा नव्हे तर भिवंडीतील एक नामवंत समालोचक, तिन्ही भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि इंटरनॅशनल कॉमेंट्री करणारा एकमेव समालोचक अर्थातच अजय गरज सर, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार. फार बिझी शेड्यूल आहे, परंतु याही स्पर्धेला त्यांनी 1 दिवस नक्की दिला. खंडू पाटील, किरण पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आणि नक्कीच पुढचा जो डाव आहे, शेवटचा डाव पुन्हा एकदा त्यांच्याच वाणीतून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. योगी पाटील सर देखील ही स्पर्धा जरूर मिस करतील, त्यांचंही बिझी शेड्यूल आहे. व्हॉइस ऑफ PTC नाव आहे, तर PTC मधील स्पर्धा करणं गरजेचे आहेत. फडगा टेनिस क्रिकेट मधूनच खरं तर त्यांना देखील फार मोठ्या मोठ्या संधी मिळाल्या. आणि वाफालीचा अर्थातच PTCचा वर्ल्ड कप उद्यापासून सुरू होणार आहे. वाफालीची एक फार मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी दोन्हीही आमचे समालोचक मित्र जात आहेत, अजय गरज सर आणि योगेश पाटील सर. परंतु मला वाटतं की योगेश पाटील सर फायनल डेला, येस, आयोजकांचं नक्की म्हणणं आहे का फायनलला 1 तास तरी येणार आहेत शेवटचे. त्या अगोदर आपण अजय गरज सरांना सन्मानित करूया. खंडू पाटील, चला तर सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत. या विभागातील A1 जोडी मिस्टर योगेश पाटील सर आणि त्यांच्या सोबत अजय गरज सर. जरूर जो आपण सन्मान जो अजय गरज सरांचा आहे तो आपण सामना कंप्लीट झाल्यानंतर करू, कारण मॅच फार इम्पॉर्टंट आहे. 37 धावांचा पाठलाग इथे मात्र करण्यासाठी पहिली सलामी जोडी पाहू शकाल. दैवत वेलेकरची विकेट डोक्यात, मिड ऑफ शेड्यूलच्या खाली हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. जय झोटिंग देवरुख संघाने. अजय तुझा पुन्हा एकदा या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद योगी, बड़ी ही सनसनीखेज शुरुआत हुई है इस पारी की. दैवत को मिला है जीवन दान, ओपन करने आए हैं दैवत. ताकतवर शॉट्स खेलने में विश्वास रखते हैं और ऐसे सिचुएशन में उनकी ताकत काम भी आ सकती है, लेकिन टाइमिंग भी महत्वपूर्ण रहेगी. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, नीचे रहती हुई गेंद बैकफुट से खेलने का प्रयास हो रहा था, ठीक तरह से खेल नहीं पाए. कोई रन नहीं इस गेंद पर. 37 रन बनाने हैं. पिछले मैच में भी यही टारगेट था, अंत तक संघर्ष देखने को मिला था और इस मैच में भी उम्मीद की जा सकती है कि आखिरी गेंद तक संघर्ष हो गेंद और बल्ले के बीच में. आणि तीच अपेक्षा आहे सर्व क्रीडा रसिकांना की सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये जावं. 16 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी आपण विचार केला तर या ठिकाणी 36 धाबींची मात्र आवश्यकता आहे.
ऑन साईडला टर्न केला, चेंडू चालला अगदी गॅप मध्ये मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत हरीश पाटील आणि लॉंग ऑनचं शतक ललिश पाटील जाऊन चेंडू उचलून फेक करतोय. तो परत 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केले का. थोडीशी सलामी विवरामध्ये आपण चेंजेस पाहतोय अजय, आणि दैवतच्या क्रमांकामध्ये सुद्धा प्रत्येक सामन्यामध्ये आपण चेंजेस पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये 1 डाऊन आला, दुसऱ्या सामन्यामध्ये 4थ्या क्रमांकावरती आला आणि या सामन्यामध्ये पहा इज अ ओपनर म्हणून. हॉर्सेस फॉर कोर्सेस ऐसे कहा जाता है अंग्रेजी में, मतलब सिचुएशन देखकर आपको चीजें करनी पड़ती है. ओ बढ़िया गेंद थी ये, ज्यादा जगह नहीं थी और कट करने का प्रयास कर रहे थे. शानदार गेंदबाजी. अभी तक कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं मिला है बल्लेबाजों को. अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए आकाश सीनियर. स्कोर रुका हुआ है 3 रन बिना किसी नुकसान के. अगली गेंद सामना करते हुए एक बार फिर से ऋतिक, इस बार अंदर की तरफ लेकर आया, अपील और आउट. लेग बिफोर विकेट. क्या बात आहे, कल्पेश डीजे किंग जबरदस्त सॉन्ग सादर करतो. इथे विकेटचं पतंग गेलं गेलं आणि ऋतिक तिसकर इथे मात्र फक्त 2 धाबाचं योगदान देऊन मात्र माघारी परतला. जबरदस्त सुरुवात आकाश पाटील जी आपण पाहतो पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र त्या ठिकाणी आपण पाहिला नाही, कारण चांगल्या लेंथवरती मारा केला. आणि आता दैवच्या सोबतीला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो गौरवला इथे मात्र संधी दिली गेली. यानी कि शतरंज की चाल को काफी बदला गया है टीम जानू स्पोर्ट्स सितारे द्वारा. गौरव 1 डाउन खेलने के लिए पहुंचे हैं. कुछ गौरवशाली शॉट्स उनको खेलने होंगे अपनी टीम को एक अच्छी स्थिति में लेकर जाने के लिए. बिल्कुल बिल्कुल जड़ में जबरदस्त गेंदबाजी और रन लेने के लिए आगे निकले थे. वहां पर पीछे लौटने का प्रयास हुआ, अपील हुई, लेकिन अंपायर की सहमति नहीं. सुरक्षित है बल्लेबाज और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर जानू स्पोर्ट्स इताड़े 37 रनों का पीछा करते हुए. 12 गेंदों में 34 रनों की जरूरत. जबरदस्त क्रिकेट आज जय जोटिंग दौरुच्या वतीने आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये आकाश पाटील जबरदस्त मात्र या ठिकाणी स्पेल हाताला फक्त 3 धावा खर्च केला आणि विकेट्स त्यांनी प्राप्त केला. येणार 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. चला तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे जेणेकरून कुठल्या संघावरती अन्याय होणार नाहीये. वैसे आंकड़ों पर हम नजर डालें तो ये 9वां मैच है और उसमें से सिर्फ 2 मुकाबले ऐसे हुए हैं जहां पर चेस करने वाली टीमें जीते और वो एकमात्र टीम थी जय सावरदेव किरौली. पिछले मैच में भी लग रहा था कि शायद जीत जाएंगे जब 5 गेंदों पर 6 रन चाहिए थे, लेकिन पलटवार किया बलवंत दलवी ने. खैर ऐसा जरूरी नहीं कि हर वक्त वैसा ही हो कि पहले बल्लेबाजी करने वाली ही टीम जीते. इताड़े टीम पलटवार कर सकती है. दैवत पर बहुत कुछ निर्भर करता है, उनके पास वो एबिलिटी है बड़े हिट्स लगाने की. ललिश आए है, ये बड़ा हिट, ये चली साजन के घर. क्या बात आहे, कोई ना कोई चाहिए सिक्सर मारने वाला असं आता म्हणावं लागेल. आणि जरूर ते मात्र दैवतच्या बॅटमधून तो षटकार आलाय. साजनच्या घरामध्ये कोण किती मेंबर आहेत हे माहिती नाही, पण त्या फटक्यामध्ये 6 धावा होते अजय, हे एक्झॅक्टली पाहायला आपल्याला. हाँ बिल्कुल, ये कमाल का स्ट्रोक था, स्लॉक किया था बिल्कुल स्लॉट में आती हुई गेंद. ताकत का भंडार है दैवत वेलेकर. पावर हिटिंग का रेपुटेशन, उस रेपुटेशन के अनुसार ये स्ट्रोक खेला है उन्होंने. इतनी कमजोर गेंद तो आप नहीं कर सकते हो, उनके विरुद्ध बच के रहना होगा. सटीक लेंथ मेंटेन रखनी होगी, लाइन अच्छी रखनी होगी. रन्स है गेंदबाजों के पास. 11 गेंदे 28 रन. ये बेहतर लेंथ है, फुलर लेंथ, ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को. अच्छी वापसी ललिश द्वारा. जरूर थोडासा त्यांनी बॅलेन्स तिथे मात्र स्वतःचा बॉडीचा गमावला आणि त्याच अनुषंगाने मात्र ज्याला तो फटका खेळायचा तो मात्र फटका खेळू शकला नाही. पण तो लेंथ सुद्धा खूपच छान होते, परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ हाताळली ललिश पाटील ना. चोख प्रत्युत्तर देतो षटकाराचं. जहां पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा था ऑफ स्टंप के बाहर. फिर से वही कोशिश, लो फुल टॉस, उछाल दिया इस बार लॉन्ग ऑन की जानिब, फील्डर गेंद के नीचे और बेहतरीन कैच. दैवत के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम.
कुछ देर पहिले अजय गरत ने कहा था की बचके रहणार आहे बाबा आणि तो सॉन्ग सादर केला डीजे कल्पेश ने. काय कलेक्शन आहे, परफेक्ट कार्यक्रम. जी हाँ, डीजे किंग कल्पेश. वैसे आज जालिंदर है हमारे बीच, डीजे जालिंदर. क्या बात है, मैन फ्रॉम नानकर. 9 गेंदों का खेल मात्र बचा हुआ है. जानू स्पोर्ट्स को अभी भी चाहिए 28 रन. जो कि बन सकते हैं. कुछ भी हो सकता है, क्रिकेट का खेळ आहे. कुठलीही क्रिकेटमध्ये धावसंख्या सेफ्टी नाहीये. तुम्ही किती धावांचा इथे पाठलाग करू शकता, त्या किती धावात तुम्ही संरक्षण करू शकता. साईनाथ पाटीलला तर मात्र या ठिकाणी या प्रमोशन दिल्या. चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेनं. जशी दैवतची विकेट्स प्राप्त केली, पूर्ण देवरुंग गावातील जे समर्थक बसले होते ते आपापल्या पायांवरती उभे राहिले आणि टाळ्यांचा गजर मात्र आपल्याला पार पडला, कारण त्या विकेटचं महत्व खूप होतं. जी बिल्कुल, ऐसे कंडीशंस में दैवत वो बल्लेबाज थे जो लगातार बड़े हिट्स लगाने की काबिलियत रखते थे. अभी भी अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, लेकिन दैवत सबसे खतरनाक बल्लेबाज जो आउट हो चुके हैं. 8 गेंदे 27 रन, यह है समीकरण. इस बार मिनी हेलीकॉप्टर, गेंद बॉलर के ऊपर से निकलती हुई स्ट्रेट मिड ऑफ पर. बढ़िया क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कवर से पहुंचे थे फील्डर. पूरी तरह से चार्ज हो चुकी है देवरुंग की टीम. यस, जरूर, कारण होम ॲडव्हान्टेज आहे अजय आज बोलायचं झालं तर. आणि आतापर्यंत एकही स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिफाय झाला नाही संघ, परंतु आज संधी आहे. शॉट तडमेला क्षेत्ररक्षक बाटची काढा आणि झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर साईनाथ पाटील. जय जोटिंग देवरूचा मात्र क्वालिफाय केलं होतं स्वतःच्या स्पर्धेमध्ये लक्षाबैल ट्रॉफीमध्ये असूनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा मात्र तो संघ क्वालिफाय झाला. आणि हाफ ओपन संघामध्ये सुद्धा पाहिलं तर तो संघ क्वालिफाय झाला. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 26 धाब्यांची गरज. बहुत ही मुश्किल समीकरण है. वैसे कहीं ना कहीं तारे थोड़े गर्दिश में ही रहे हैं इस सीजन में जय जोटिंग देवरुंग टीम के, लेकिन आज उन्होंने कमाल का खेल पेश किया है. खासतौर पर पिछले मैच में जिस तरह से पलटवार की आखिरी ओवर में, क्योंकि विपक्षी टीम की स्थिति काफी मजबूत लग रही थी, लेकिन मैच छोड़ा नहीं. जब 5 गेंदों में 6 रनों का समीकरण आया था और वहां से पलटवार हुआ, मैच जीता. इस मैच में अब स्थिति काफी मजबूत हो चुकी है जय झोटिंग देवरुंग टीम की. 6 गेंदे 26 रन. चलिए स्पीडअप करना है प्लीज. न्यू बॅटर रितेश तिशकर आले आणि त्याच्यासाठी एक पारितोषिक आहे. जर हा सामना त्याने फिनिश केला तर जरूर मिस्टर प्रशांत बजागे अँड एसके एंटरटेनमेंटच्या वतीने तब्बल 5,000 रुपये पारितोषिक. क्या बात है. आज आगाज हुआ है इस टूर्नामेंट का. न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध आयोजित ये जबरदस्त टूर्नामेंट न्यू आई एकवीरा ट्रॉफी 20-25 कल दूसरा दिन रहेगा और परसों इसका समापन होगा. कल भी एसोसिएशन की टीमें खेलने वाली है, लेकिन परसों इनवाइटेड टीमें जो है एसोसिएशन के बाहर की 8 टीमें एक्शन में नजर आएंगी, जिसमें दनेश 11 कुक से है, उम्बारडे की टीम है, जेटी 11, श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा है, जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी है, आवाज स्पोर्ट्स भिनार, चेरोबा वाशेरे, जय महाराष्ट्र भोईरगाव और कुशल स्पोर्ट्स सापर्डे. गोलंदाज पुन्हा मार्गस्थ होतोय. 26 ची गरज आणि पहिला चेंडू पाय. या ठिकाणी संधी होती फलंदाज गौरवकडे, परंतु पाहू शकाल या ठिकाणी पंचाचा वाईटचा इशारा. जर तुम्ही याच्यावरती कलेक्शन जर परफेक्टली केलं असतं तर आय थिंक चेंडू सीमारेषेकडे जाताना पाला बलू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही. अतिरिक्त धाव तिथे पाला बुलाली आणि तर मात्र विजयासाठी सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 25 ची आवश्यकता. चेंडू शिल्लक 6. बड़े हिट्स की दरकार है जानू स्पोर्ट्स सितारे को. इस बार उठा के खेल दिया है, फील्डर है वहां पर और बेहतरीन कैच काउ कॉर्नर की दिशा में. एक और खिलाड़ी आउट. दिवसभर आपण दोन्ही संघाच्या वतीने पाहिला, परंतु कुठेतरी या महत्वाच्या मॅचेस मध्ये देवरुंग संघाचा आपण वर्चस्व पाहतो. लूज झेल होता आकाश पाटील, मात्र तो झेल तिथे मात्र सहजपणे कलेक्ट केला आणि अखेर गौरवच्या किल्लीवरती मात्र अंतर लावला गेला. आय थिंक नलेश पाटील सुद्धा मात्र डीप मध्ये चांगले कॅशर म्हणून आहेत आणि त्याच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धाब्यांची गरज. मैच झुका हुआ नजर आ रहा है यहाँ पर देवरुंग के पक्ष में.
लेकिन आज हर्षद वेड़ेकर ने बहुत प्रभावित किया अपनी गेंदबाजी से। कमाल की गेंदबाजी हर मैच में उनकी देखने को मिली। सीधा खेला है, उस ओर भी फील्डर है, एक और अच्छा कैच, कमाल की कैचिंग, एक और विकेट। आपण पाहत आहोत देवरुंग संघाची आणि पहा वारे सुद्धा आता मात्र वाहण्याचे बंद झालेले आहेत। या अनुषंगाने खेळ पाहत आहोत। गोलंदाजी ऑन हॅट्रिक वरती आहे, बॅक टू बॅक 2 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि त्याचं नाव आहे अभय, ज्याला कोणाचा भय नाहीये खास या सामन्यामध्ये, कारण त्याला आता मात्र 4 चेंडूमध्ये 25 धावांचं संरक्षण इथे करायचं आहे। न्यू बॅटर इंटर होतोय अक्षय, हॅट्रिक बॉल, शरीराचा वेग देणारा चेंडू पाहतोय आपण, भरपूर वेगवान चेंडू तिथे हाताला गेला आणि पहा जे देवरुंग संघाने सुद्धा मात्र आज वेगवेगळी स्ट्रॅटर्जी आखली गेली। या अगोदर अभयला मात्र गोलंदाजी दिली नव्हती प्री क्वार्टर सामन्यांमध्ये, परंतु महत्वाच्या मॅचेस मध्ये त्याचा वापर केला आणि जबरदस्त त्यांनी कामगिरी तिथे मात्र साकारली और उनके लिए रन्स भी काफी रखे गए थे। आखिरी ओवर में 26 रन बहुत होते हैं। इस बार ओवर पिच गेंद तारामंडल में भेज दिया गेंद को, क्या ये मैदान के बाहर, ओहो कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर। इस बार मिलेंगे 6 रन। लग रहा है कि जालिंदर को किसी ने धोखा दिया है। धीमा डाला था, इस बार थोड़ी डिप होकर आ रही थी, जाने दिया क्योंकि ऑप्शन के काफी बाहर थी वाइड। वैसे ज्यादा दिल धड़कने वाला यह मैच हुआ नहीं, पिछला मैच था, दिलों की धड़कनें तेज हो गई थी, रोंगटे खड़े करने वाला वो मुकाबला था। इस मैच में भी उम्मीद थी और मुझे लगता है कि हर्षद ने मौका दिया था इताड़ी टीम को वापसी करने का। आखिरी ओवर अच्छा डाला था उन्होंने, लेकिन शुरुआत में बल्लेबाजी उतनी अच्छी हुई नहीं। 2 गेंदे 17 रन। ऐसा लग रहा था कि ये मुकाबला अच्छा होने जा रहा है। ये बढ़िया शॉट, गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। मात्र 1 गेंद शेष, औपचारिकताएं शेष और सेमीफाइनल के द्वार खोल दिए हैं टीम जय जोटिंग देवरुंग ने। आज बलवंत हीरो रहे हैं। पिछले मैच में गेंदबाजी से, इस मैच में बल्लेबाजी में कमाल किया है। आखिरी गेंद और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ, मैच को जीत लिया है जय जोटिंग देव देवरुंग ने। आज की शाम जय जोटिंग देव देवरुंग के नाम। कॉन्ग्रेचुलेशंस टीम देवरुंग एंड हार्ड लक जानू स्पोर्ट्स इताड़े। थैंक यू सो मच न्यू आई एक्विरा स्पोर्ट्स सावध, आपने मुझे यहाँ पर इनवाइट किया और बिजी शेड्यूल था जिस वजह से एक ही दिन दे पाया, उसके लिए सॉरी भी बोलता हूँ, लेकिन थैंक यू सो मच फॉर द अपॉर्च्युनिटी। नक्कीच आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत।